बालविवाह संदर्भात अमरावती ग्रामीणमधनं एक गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। कायद्याने गुन्हा असतानाही आजही समाजात काही ठिकाणी अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे। या प्रकरणात पोलिसांनी थेट कठोर कारवाई करत संज्ञान अटक केली असून बालविवाहाबाबत नागरिकांना गंभीर इशाराही दिला आहे। चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 19 वर्षीय महिलेची दुसरी प्रसूती झाली। या महिलेला यापूर्वी 2 वर्षांची एक मुलगी आहे। वैद्यकीय तपासणीत या महिलेचा विवाह सन 2021 मध्ये म्हणजे ती अल्पवयीन असतानाच धार्मिक पद्धतीने झाल्याचे उघड झाले। ही गंभीर बाब लक्षात घेताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ मोर्शी पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्यानंतर पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात पीडितेच्या 25 वर्षीय पती विरोधात भारतीय दंडविधान कलम 376(2)(n) तसेच पोस्को कायद्याच्या कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ठाणेदार अजय आखरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे। दरम्यान अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की बालविवाह हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अल्पवयीन मुलामुलींची विवाह रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी। बालविवाह थांबविणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर समाजाची नैतिक जबाबदारीही आहे।